हॅलो गाईस. तर मी निघाली आहे जगन्नाथपुरीचं दर्शन करायला. आणि ही माझी फॅमिली. आणि ॲज युजल ट्रेन लेट झाल्यामुळे पप्पा वाचतात न्यूजपेपर आणि आम्ही ट्रेनची वाट बघतोय. यो, ट्रेन आलीच. अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला मस्तपैकी फायनली. आणि मग थंड हवेच्या एसीची थंडीची मजा घेत आम्ही गप्पा मारत निघालो जगन्नाथपुरीला. संध्याकाळ होताच थोडीशी भूक लागते, तसं काहीतरी खाल्लं आणि संध्याकाळी पोचलो पुण्यापर्यंत. ही दुसऱ्या दिवशीची सकाळ अशी बघताना किती मजा येते ना. नुसतं हिरवं हिरवं गार, सफेद सफेद ढग, असं पेंटिंग सारखं नेचर होतं. असा नजारा अनुभवता दुसरा दिवस कसा संपत आला कळलाच नाही. आणि अचानक पाऊसही सुरू झाला. इतका मस्त पाऊस पडत होता आणि थोड्या वेळानंतर लगेचच थोड्या अंतरावर पाऊस थांबला सुद्धा. इतकं सुंदर नजारा बघत बघत जेवणही झालं आणि दिवस कसा संपला कळलंच नाही. मग पोचलो संध्याकाळी विशाखापट्टणम आणि मी आनंदी होऊन बघा कशी हॅलो. फायनली दुसरा दिवस संपत आला. आमची सकाळ झाली जगन्नाथपुरीमध्ये. फायनली जगन्नाथपुरीला पोहोचण्याचा आनंद वेगळाच होता. माझी खूप इच्छा होती की माझं जगन्नाथपुरी कम्प्लीट व्हावं, माझं दर्शन व्हावं तिकडे, आणि तेही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. म्हणतात ना मॅनिफेस्टेशन वर्क्स, तसं मॅनिफेस्टेशन वर्क झालं आणि मी पोचले जगन्नाथपुरीला, आणि ते पण माझ्या फॅमिलीसोबत. मस्तपैकी आमचं फोटोशूट सुरू झालं. मम्मी पप्पा मम्मी असं त्यांचे फोटो घेतले. आणि नंतर मग माझी मोठी बहीण आलेली, आम्ही सगळ्यांचा एकत्र फोटो घेतले. खूप मग लाईनीला उभं राहिलो, दर्शन झालं आणि मग दुपारी थोडंसं शॉपिंग करत आराम केला. दुपारी संध्याकाळी निघालो असंच बीचवर जायला. कृष्णाचं मंदिराला व्हिजिट केलं, तिथे थोडं भजन ऐकलं आणि मग गेलो बीचवर मस्तपैकी. तिकडे मफिन खाऊन वाढदिवस सेलिब्रेट केला. कॅमल राईड सुद्धा केली, स्वतःला हिरोईन समजत. मजा आली. कॅमल राईड झाल्यानंतर मस्तपैकी बीचवर टंगळ केली, फोटोशूट केलं आणि नारळ पाणी पीत माझा असा वाढदिवसाचा दिवस संपला. थँक्यू फॉर वॉचिंग.